हे देवा, काय करू मी आता? कंटाळा आला या रस्त्याचा. रस्त्यात खड्डा आहे की खड्ड्यात रस्ता आहे हेच समजत नाही. पार्लरमध्ये आल्यावरती पसारा पण तसाच होता. दुपारचं जेवण करून तर झालंच होतं. मग विचार केला आता साफसफाई करायला घेते पार्लरची. दसरा होता तेव्हा तर काय जमलं नाही. पार्लर पण खूप खराब झालं होतं. सगळीकडे धूळ झाली होती. त्याच्यामुळे मीच स्वतः इरिटेट होत होती. मग हळूहळू करून साफसफाई करायला चालू केलं. सगळे प्रोडक्ट्स काढले आणि क्लीन करून घेतले. दर शुक्रवारी पार्लरच्या बाहेरच बाजार पण भरतो. आवरून झाल्यावरती बाजारात गेले. नेहमी रांगोळी काढताना लक्षात येतं की रांगोळीसाठी बॉक्स घ्यायचा होता. मग आज आठवणीने तो बॉक्स घेतला. कानातले बघत होती पण मला काय आवडले नाही. मग टॅमॅटो घ्यायला गेली. आठवडाभराचा भाजीपाला जर शुक्रवारीच घेतला ना तर खूप फरक पडतो. म्हणजे आठवडाभर टेन्शन नाही राहत. आज मार्केटमध्ये पण खूप गर्दी होती. उशीर झालेला ऑलरेडी मार्केटमध्ये पण यायला. मग आठवलं बटाटे पण संपलेत. मग बटाटे पण घेतले. पार्लरमधून घरी जायला उशीरच होतो. मग दररोज भाजीपाला घेणं पॉसिबल नाही होत. फ्रायडे हा माझ्यासाठी खूप महत्त्वाचा दिवस असतो म्हणून. यांना तळलेल्या मिरच्या खूप आवडतात. मग मिरच्या पण घेतल्या. गाडी खूप लांब लावली होती. मग काय चालतच गेली. मग आम्ही निघालो घरी. अंधार पण खूप झालेला. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये.